आणि ही बातमी शिंदे गटातून. शिंदेंच्या 13 पैकी 12 खासदारांना पुन्हा संधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय. काल रात्री बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचं खासदारांना आश्वासन होतं. हेमंत गोडसे, हेमंत पाटील, भावना गवळी, संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंच्या बाबत मात्र संभ्रम आहे. आज काही खासदारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे आणि जवळपास 8 जागा आज घोषित करण्यात येतील. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या बरोबर आहेत. आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. कपिल, काय नेमकं झालंय? शिंदे गटाची यादी आज तरी पुढे येईल का? कुठल्या जागांबाबत अजूनही संभ्रम आहे? नक्कीच महत्वाची बातमी समोर येत आहे. जवळपास 8 जागांची निश्चिती समोर येईल. एक मोठी यादी 8 जणांची समोर येऊ शकते आणि जवळपास 13 पैकी 12 जणांना रिपीट करण्यात येणार आहे. 12 ठिकाणी जे विद्यमान खासदार आहेत त्यांना संधी देण्यात आलेली आहे. धैर्यशील माने असतील, संजय मंडलिक असतील, हेमंत गोडसे असतील, हेमंत पाटील असतील, असे अनेक खासदारांबद्दल अमृत नोनी ऑर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। चिंता व्यक्त केली जाते की ही खासदार निवडून येतील का नाही असं भाष्य करण्यात येत होतं, परंतु यांनाच पुन्हा तिकीट देऊ शकते शिवसेना असं समोर येत आहे. तर ठाणे आणि संभाजीनगर हा अजून तिढा सुटलेला आहे. या जागा कोणाला संधी द्यावी याची अजून चाचपणी सुरू आहे. या 2 जागा सोडल्या तर बाकी 8 जागा ज्या आहेत त्या 8 जागा आज डिक्लेअर होऊ शकतात आणि आज तिकिटाची घोषणा होऊ शकते. त्यामुळे आज खूप महत्वाचा दिवस असणार आहे. 8 निश्चित होतील आणि पुढची जागा आहेत त्या काही 1 दिवसात निश्चित होतील असं सूत्रांची माहिती समोर येत आहे. ठीक, धन्यवाद कपिल. दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. कपिल राऊत आमचे आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. 8 जागांची यादी शिंदे गटाकडून आज पुढे येणार आहे. 13 पैकी 12 विद्यमान खासदारांना संधी मिळेल अशी एक शक्यता आहे, तशी माहिती सूत्रांकडून येते. तर ठाणे आणि संभाजीनगर या 2 जागांबाबत अजूनही संभ्रम आहे. अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाहीये.